नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामधला. आणि या निर्णय घेतल्याच्या नंतर राज्यामध्ये बरंचसं वातावरण याच्यावरती तापलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हा निर्णय जो घेतलेला आहे तो आरक्षित गटातील कुठलाही विद्यार्थी जर त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्याला आता खुल्या जागावरती नोकरी मिळणार नाही, अशा पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळानं. म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे आरक्षणाचं धोरण जाहीर केलेलं आहे त्याच्यानुसार हा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये बराचसा संभ्रम आहे या निर्णयाच्या संदर्भात. बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये नेमका निर्णय काय घेतलेला आहे हे बऱ्याचशा लोकांना कळत नाहीये किंवा समजत नाहीये, किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की आता कुठलाच आरक्षित गटामधील मुलगा किंवा कास्ट मधला कुठलाच व्यक्ती ओपनची जागावरती नोकरी घेऊ शकत नाही, असाही त्याचा एक मेसेज जातोय. तर त्याचा अर्थ तसाही नाहीये, किंवा त्याचा अर्थ असाही नाहीये की कास्ट मधला कुठलाही व्यक्ती ओपनच्या जागेवरही जाऊ शकतो, त्याचा असा अर्थ नाही. कारण की त्याच्यामध्ये नियम व अटी दिलेले, त्या जर नियम व अटी लागू झाल्या तरच ह्या गोष्टीचा जर आणि तरचा विषय या ठिकाणी येतो. तर आपण थोडक्यामध्ये या संदर्भात नेमका नियम काय आहे, कुठला लाभ घेतल्याच्या नंतर तुम्हाला ओपनच्या कॅटेगरीतली जागा मिळणार नाही आणि कुठला लाभ घेतल्यावर फक्त तुमच्याच कास्टमधूनच तुमची निवड होणार आहे, हे आपण सविस्तर बघणार आहोत. त्याच्या अगोदरचा नियम काय होता बघा. उदाहरणार्थ एखादा ओबीसी कॅटेगरीतला विद्यार्थी आहे. एखाद्या ओबीसी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला जुन्या नियमानुसार काय होतं, जर ओपनचा एखाद्या नोकरीमध्ये एखाद्या भरतीमध्ये ओपनचा कट ऑफ हा 85 मार्क लागला आणि एखाद्या ओबीसी गटातील विद्यार्थी त्याला 90 मार्क पडले, तर सरळ सरळ तो जो 90 मार्क पडणारा उमेदवार आहे ओबीसीचा, त्याला खुल्या प्रवर्गाच्या जागेवरती त्याची नियुक्ती व्हायची आणि त्याला त्याच्या जागेवर दुसरा एक आरक्षित गटातील उमेदवार नोकरीला लागायचा. हा सरळ सरळ जुना नियम होता. आता काय केलेलं आहे याच्यामध्ये, आता त्याची निवड ओबीसी कॅटेगरीतून ते याच्यामध्ये व्हायची. आता काय झालेलं आहे, नवीन नियम काय सांगतो महत्वाचा आहे. खाली जसं जसं जाईल मी तसं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. जर आरक्षित उमेदवाराने खालीलपैकी कोणती सवलत घेतली असेल तर त्याला ओपन जागेवर दावा करता येणार नाही. आणि कुठल्या सवलती घेतल्यावर दावा करता येणार नाही हा महत्वाचा विषय. पहिली गोष्ट, वयोमर्यादामध्ये जर सवलत घेतली असेल तर, उदाहरणार्थ ओपन साठी एका परीक्षेला एका भरतीसाठी, उदाहरणार्थ शिक्षक भरतीसाठी ओपनच्या विद्यार्थ्याला 35 वर्षाची अट आहे आणि कॅटेगरी मधल्या कास्ट मधल्या विद्यार्थ्याला 38 वर्षाची अट आहे. जोपर्यंत एखादा कुठलाही कॅटेगरीतला मुलगा असो किंवा ओपन मधला मुलगा असो, जर दोघं जर ओपनचं जर पात्रता पूर्ण करत असेल तर ते दोघंही कॉम्पिटिशन ओपन मध्ये राहील त्याचं. पण कधी कास्टमध्ये विद्यार्थ्याला ओपन मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही, तर त्याचं कारण असं आहे की 35 वर्षापेक्षा जास्त लाभ जर त्यांनी घेतला तर, उदाहरणार्थ ओपनची वयमर्यादा किती, 35 वर्ष, 35 वर्षाच्या आतमध्ये तो नसेल, म्हणजे 36 वर्ष 37 वर्ष त्याचं वय झालेलं असेल, कारण की तो आरक्षणाच्या त्या वयोमर्यादेचा लाभ घेतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे जर एखादा लाभ असा वयाचा घेतला असेल, ओपन पेक्षा जास्त वयाचा लाभ घेतला असेल, तर अशा ठिकाणी त्याला त्याची नियुक्ती जी आहे ती फक्त कास्टमध्येच केली जाणार आहे, ओपनच्या जागावर त्याला कन्सिडर केलं जाणार नाही. आता परीक्षा फीस सवलत मध्ये मला वाटतं सूट दिलेली आहे. परीक्षा फीस जरी सवलत घेतली असेल तर तरी पण फायनल निवड करताना त्याचं कन्सिडर करण्यात येणार नाही, अशा पद्धतीने मी वाचलंय. परंतु त्याच्यामध्ये दिलेलं आहे की परीक्षा फीस मध्ये सवलत जरी घेतली असेल तरी पण त्याची कास्टमध्ये नियुक्ती होणार आहे. पण माझ्या मते तसं नाहीये. परीक्षा फीस मध्ये सूट दिलेली आहे. परीक्षा फीस जरी कमी भरली असेल ओपन पेक्षा तरी पण ही गोष्ट त्याला अपवाद ठेवलेली आहे. याचा लाभ घेतला तरी पण त्याची निवड ओपन मध्ये करण्यासाठी काही त्याला अडचण येणार नाही. त्याच्यानंतर कमी कट ऑफ आणि पात्रतेतील सवलत आणि अतिरिक्त प्रयत्नांची संधी. आता याच्यामध्ये पात्रतेतील संधी म्हणजे काय, पात्रतेतील सवलत म्हणजे काय, उदाहरणार्थ एखाद्या नोकरीसाठी कास्टसाठी 45% मार्क लागतात आणि एखाद्या ओपन साठी 50% लागतात. आता तुम्ही पात्र होण्यासाठी तुम्हाला किती टक्के लागतात, ओपनला तर 50% लागतात आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 45% लागतात. जर एखाद्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना 45% घेऊन जर पात्र ठरला असेल तर मात्र त्याला त्याच्या कास्ट मधूनच नोकरी करावी लागणार आहे, त्याला ओपन मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. पण याच्यात दुसरी बाजू अशी पण आहे, जर तो कॅटेगरीतला विद्यार्थी त्यांनी 45 ऐवजी 50 पेक्षा जास्त जर गुण असेल त्याला, तर त्याची मात्र ओपन मध्ये निवड होऊ शकते, कारण की तो ओपनवर सुद्धा पात्र आहे. कारण की ओपनची पात्रता 50%. त्या ठिकाणी जर त्याला जर 45 किंवा 45 न असता 55% पडले किंवा 50 पेक्षा जास्त पडले, तो ओपनला पात्र ठरू शकतो आणि कॅटेगरीमध्ये सुद्धा पात्र ठरू शकतो. त्याच्यामुळे तो दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी पात्र असू शकतो. आता प्रयत्नांची अतिरिक्त संधी काय माहितीये का, बऱ्याचशा परीक्षा अशा आहेत की त्या परीक्षा देताना विशिष्ट
वेळेस देऊ शकतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ एखादी युपीएससी परीक्षा असेल, आता युपीएससी साठी हा नियम लागू नाही, पण काही ठिकाणी समजा बऱ्याचशा ठिकाणी युपीएससी ठिकाणी लागू आहे की 7 संधी कॅटेगरीसाठी, 5 संधी ओपन साठी, म्हणजे किती वेळा परीक्षा देण्यासाठी संधी आहे. तर कॅटेगरीला 7 संधी आहे आणि ओपनला 5 संधी आहे. तर अशा जर प्रयत्नाच्या संधीमध्ये जर फायदा घेतला असेल एखाद्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी, म्हणजे कसा, उदाहरणार्थ जोपर्यंत 5 संधी ओपनला आहे, जोपर्यंत कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याच्या सुद्धा 5 संधी होत नाही तोपर्यंत तो ओपन मध्ये कन्सिडर होणार, कारण की त्यांनी 5 संधी आणि ओपनची पात्रता 5च आहे. त्याच्यामुळे दोघं जोपर्यंत 5 संधी संपत नाही तोपर्यंत त्याला ओपनच्या 5 संधी संपल्या तर तो परीक्षेच्या याच्यातून बाहेर पडतो. परंतु कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्याला अजून 2 अतिरिक्त संधी मिळतात, आणि जर त्या 2 अतिरिक्त संधीचा जर फायदा घेतला असेल, म्हणजे 6व्या संधीचा किंवा 7व्या संधीचा, तर मात्र त्याची निवड जी आहे ती सरळ सरळ कॅटेगरीमध्येच होणार आहे. भलेही त्याला कितीही मार्क असू द्या, ओपनचा कट ऑफ 40 का असाना किंवा 90 का असाना, आणि त्याला 95 मार्क का असाना, परंतु त्याची निवड जी होणार आहे ती कॅटेगरीमधूनच होणार आहे, कारण की त्यांनी त्या ठिकाणी पात्रतेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे वय असेल, शैक्षणिक पात्र असेल, आणि फीस मध्ये सवलत असेल, किंवा पात्रतेच्या संधीमध्ये जर फायदा घेतला असेल आरक्षणाचा, सवलतीचा, तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्याच आरक्षित गटातील विद्यार्थ्याला ओपनच्या कॅटेगरीवरती लाभ मिळणार नाही किंवा त्याची नोकरीसाठी निवड होणार नाही, असा सरळ सरळ या ठिकाणी निर्णय शासनाचा. आता हा निर्णयाच्या संदर्भात बराचसा वाद होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी होणार आहे, कोर्ट कचेरी, ह्या सगळ्या गोष्टी त्या होणारच आहे. पण याच्यामध्ये एक उदाहरणासह तुम्हाला सांगतो, ओपनची जागा कधी मिळू शकतो, तर याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा एक एससी उमेदवार आहे, कोणतीही सवलत त्यांनी घेतली नाही, म्हणजे कुठलीच आरक्षणाची सवलत घेतली नाही त्यांनी, वयाची नाही, फीस मध्ये नाही, पात्रतेमध्ये नाही, किंवा शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा शैक्षणिक सुद्धा सवलत घेतली नाही, तर मात्र ओपन कॅटेगरी प्रमाणेच फीस भरतो. असा विद्यार्थी जो आहे तो सुद्धा ओपन मध्ये नोकरी करण्यास पात्र आहे. एससीचा असला तरी पण, ओबीसी असला तरी पण, कुठल्या कॅटेगरीतला असू दे, त्यांनी जर ह्यावरील गोष्टीचा कुठलाच लाभ नसेल घेतला, तो आज रोजी सुद्धा, हा निर्णय आल्याच्या नंतर सुद्धा ओपनच्या जागेवरती निवड होऊ शकते. त्याच्यामुळं असं नाहीये की सर्वच पूर्णच पद्धतीनं ओपनच्या जागेवरती निवड बंद करण्यात आलेली आहे. फक्त विशिष्ट पात्रता करण्यासाठी जर तुम्ही जर लाभ घेतला असेल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार नाही. जर तुम्ही ओपनची जर पात्रता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता दुसरं उदाहरण बघा, ओपनची जागा मिळणार नाही. कधी मिळणार नाही ओपनची जागा? समजा एक ओबीसी उमेदवार आहे, ओबीसीची फीची सवलत घेतली, ओबीसी मध्ये वयाची सवलत घेतली, त्याला 90 मार्क मिळाले. आता जरी त्याचे गुण ओपन कट ऑफ पेक्षा जास्त असले तरी त्याला ओपन जागेवर घेतले जाणार नाही, त्याची निवड ओबीसी कोट्यामध्येच होईल. भलेही तर याला 90 मार्क आहे, ओपनचा कट ऑफ 85 ला जरी लागला, कारण की यांनी वयाची सवलत घेतलेली आहे, फीची सवलत घेतलेली, किंवा अजून एखादी शैक्षणिक सवलत घेतली असेल, तर त्या ठिकाणी हा नियम लागू होणार नाही. सरकारने हा नियम का आणलेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं, ओपन कॅटेगरीच्या जागांमध्ये सर्वांना समान संधी मिळवण्यासाठी, आरक्षणातील सवलती घेऊन ओपन जागा घेणे टाळण्यासाठी, खुल्या प्रभागातील उमेदवारांमध्ये असलेली नाराजी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतलेला असू शकतो. हा नियम सर्व नोकऱ्यांना लागू होईल का? बातम्यानुसार हा नियम कोणाला लागू होईल तर महाराष्ट्रातील सरकारी भरती असेल, राज्य सेवा, शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे किंवा जाऊ शकतो. त्याच्यानंतर लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय आहेत? ओपन म्हणजे फक्त जनरल वर्ग नाही, ओपन मध्ये कुणीही स्पर्धा करू शकतो, हे सर्वसाधारण नियम आहे. आरक्षित उमेदवार ओपन मध्ये जाऊ शकतो, पण त्याने आरक्षणातील सवलत घेतलेली नसावी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अंतिम अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जी आणि भरती जाहिरातीसाठी असेल. आता हा जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आपल्या संदर्भात कळेल. न्यायालयात या नियमावर वाद होण्याची शक्यता देखील व्यक्त होते, कारण की अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला याच्यात बरेचसे लोक कोर्टामध्ये जाणारे, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. थोडक्यात निष्कर्ष काय निघतो? आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना, उमेदवारांना आता पूर्णपणे ओपनच्या जागा बंद झालेल्या नाहीत. मी जे सांगितलं का की सध्याच्या बातम्या चालू आहे की आता कास्ट मधला विद्यार्थी ओपन मध्ये जाऊ शकत नाही, त्याला नोकरी करायची असेल किंवा लागायचं असेल तर त्याच्या कास्ट मधूनच लागावं लागेल, अशा पद्धतीचं नाहीये. काही गोष्टी जर त्यांनी जर लाभ घेतला असेल तरच त्याला ओपन मध्ये जाता येत नाही. जर त्यांनी आरक्षणातील सवलती वापरल्या असतील तर ओपन जागेवर निवड मिळण्यावर मर्यादा येऊ शकतात. आणि जर त्यांनी कोणतीही सवलत घेतली नसेल व ओपन मेरिटने पात्रता मिळवली असेल तर ओपनची जागा त्याला मिळू शकते. त्याच्यामुळे सध्या जे काही वातावरण चालू आहे की सगळा ओपनचा जो काही कोटा आहे तो फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांसाठीच ठेवलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना तर असे सुद्धा आरोप केले की आता
न मागताच ओपनच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या मी बघितल्या की ओपनच्या कुठल्याही लोकांना आरक्षण मागितलं ना तरीही अप्रत्यक्षरित्या हा नियम आणल्याच्या नंतर ओपनच्या लोकांना आरक्षण सरकारने दिलेलं आहे. अशा पद्धतीचे सुद्धा आरोप बऱ्याचशा लोकांकडून केले जातात, परंतु तशी गोष्ट नाहीये. या ठिकाणी विशिष्ट परिस्थितीमध्येच फक्त कास्ट मधला विद्यार्थी ओपन मध्ये जाऊ शकत नाही. त्यांनी जर ओपनच्या सगळ्या पात्रता पूर्ण केल्या तर तो सुद्धा ओपनच्या कॅटेगरीमध्ये निवड होण्यास आज रोजी सुद्धा पात्र आहे. त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाहीये. आज रोजी सुद्धा तो ओपनच्या जागेवरती नोकरी मिळू शकतो. हा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर, आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुकला फॉलो करा. तुम्ही जर हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.